नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 35वा भाग. माझे जुने ज्येष्ठ स्नेही आणि साताऱ्यातील अनेकांना पूर्वी परिचित असलेले हरहुन्नरी आणखीन अतिशय ज्याला प्रॅक्टिकल म्हणतो असे प्रभातचे तेव्हाचे मॅनेजर, आठवले मॅनेजर या माझ्या मित्रांचा मी परिचय करून देणार आहे. आत्ता अलीकडच्या पिढीवर ओळख सांगायची तर आत्ताचे ENT सर्जन डॉक्टर उल्हास आठवले यांचे ते वडील, म्हणजे त्यांच्या चिरंजीवांचे आता ते प्रसिद्ध आहेत सध्या. त्यांचा हे आजोबा, आणि आयुष्यभर त्यांनी थिएटरमध्ये मॅनेजर म्हणून काम केलं. पण मॅनेजर म्हणून या पदावर काम करताना नॉर्मली आपल्याला असतं तसं नसतं, समाजामध्ये एक वेगळं स्थान त्यांनी स्वतःला प्राप्त केलं होतं. तर त्यांच्या या आठवणी. सहसा माणूस ज्या पदावर किंवा व्यवसायात काम करीत असतो त्यावरून त्याचे सामाजिक स्थान अथवा मानमान्यता ठरत असते. प्राध्यापक, बँक मॅनेजर, वकील, डॉक्टर अशांना आपोआपच मानमर्यादा मिळतो. यावर ट्रक मालक, रिक्षा मालक, लॉन्ड्रीवाले, टॉकीजमध्ये काम करणारे यांना भले ते पैसेवाले असले तरी आपोआपच सामाजिकदृष्ट्या उच्च गणले जात नाही. या सर्वसामान्य संकेताला छेद देऊन आपल्या वागण्यामुळे तो सामाजिक दर्जा मिळवणारी काही मोजकीच व्यक्तिमत्वे असतात. अशापैकी एक व्यक्तिमत्व होते आठवले मॅनेजर. वासुदेव पांडुरंग आठवले अशा नावाचे आमचे मित्र. सातारा शहरात आणि मुंबईला सिनेवर्तुळात ओळखले जायचे ते मात्र आठवले मॅनेजर याच नावाने. मुंबईतील सिने व्यवसायाचे मुख्य ठिकाण म्हणजे लॅमिंग्टन रोडवरची नाझ बिल्डिंग. तिथे जर कोणत्याही वितरकाच्या ऑफिसमध्ये किंवा तिथे विचारले किंवा अगदी मॅनेजर राहायचे त्या प्रतापगंज पेठेत कोणी विचारले असते की आपण VP आठवले यांना ओळखता का, तर कधी नाही असे उत्तर आले असते. पण आठवले मॅनेजर म्हणून विचारले असते तर मात्र नाचमध्ये कोणी आणि अख्ख्या सातारा शहरात कोणी होकारच दिला असता. प्रभात या साताऱ्यातील तेव्हाच्या सर्वोत्तम थिएटरचे मालक होते मेसर्स पाटील अँड आपटे आणि मॅनेजर होते आठवले. मराठा आणि ब्राह्मण कुटुंबातील ती भागीदारी आदर्श अशीच अनेक वर्षे चालत होती आणि त्याचा महत्त्वाचा आधार मॅनेजरच होते. सिनेमाही तेव्हा एकमेव करमणूक असल्याने मॅनेजरचे काम म्हणजे सर्कस चालवण्यात अवघड असायचे. चांगले चित्रपट बुक करायचे, गर्दीला आवरायचे, ब्लॅक होऊन द्यायचे नाही, गावातील VIPना सांभाळायचे, म्हणजे ते अगर त्यांचे कुटुंब आले की त्यांना उशिरा 2 दिवसात जागा करून द्यायची. आणि दुसऱ्या बाजूला महसूल, पोलीस वगैरे सरकारी खाती, पुढारी आणि दंगेखोर वाद्यतोड यांनाही सांभाळायचे, अशी तारेवरची कसरत असायची. त्यात पुन्हा थिएटर मशीनरी जुनी असल्याने 2-2 इंटरव्हल, फिल्म तुटणे वगैरे प्रकार कधी व्हायचेच की जेव्हा पब्लिकच्या रोषाला तोंड द्यावे लागायचे. आठवले मॅनेजर या सगळ्यांना पुरून चार अंघोळे वरती असायचे. आम्ही शाळेत असताना वर्षातून एकदा वार्षिक परीक्षा संपल्यावर सिनेमाला जायची परवानगी असायची. तेव्हा प्रभात टॉकीजला जायचं असेल आणि गर्दी असली तर भाऊ का सांगायचे, तिथे जाऊन मॅनेजरना भेटून सांग म्हणजे ते बसवतील. आणि खरोखरीच प्रचंड गर्दी, धक्काबुक्की असली तरी आम्हाला मॅनेजर जागा मिळवून द्यायचे. वर तिकीट नको म्हणायचे पण ते आम्ही काढत असू. 5.5 फुटाची उंची, किरकोळ शरीरयष्टी, पॅन्ट वर शर्ट, त्यावर उलनचा कोट आणि डोक्यावर काळी गोल टोपी, पुढं पांढरी झाली ती, असे गडबडीत बोलणारे आणि धावपळीत असणारे आठवले मॅनेजर आम्हाला मुलांना तेव्हा देवदूतच वाटायचे. पुढे शिक्षण संपवून सातारला येऊन व्यवसाय सुरू केल्यानंतर मी, डॉक्टर भालचंद्र लिमे आणि किशोर नावंद अशी आमची सिनेप्रेमी गँग जमली. तेव्हा आठवड्याला आम्ही सरासरी 2 सिनेमा रात्री पाहायचो. रात्री 9च्या शोला सगळं काम आवरायचं आणि 9च्या पिक्चरला जायचं, अशी परंपरा होती. तेवढं मॅनेजरांची गाठ नेहमीच पडू लागली. शिवाय संध्याकाळी मी तांदुळेला आमच्या मित्रमंडळ जमायचं. ते बाबूराव आपट्यांच्या म्हणजे प्रभातच्या मालकापैकीच ते एक होते. त्यांचं सायकल दुकान होतं. तिथं किंवा तांदुळेची मॅनेजरांची भेट व्हायची आणि हळूहळू भाऊकांचे मित्र असलेले म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र असलेले मॅनेजर माझेही मित्रच झाले आणि मॅनेजरांच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचे अनेक बदल पुढील काळात गप्पातून उलगडत गेले. मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील हा तरुण एकेकाळी सांगलीत हिरो होता. म्हणजे अनेक तरुणी माझ्यावर लट्टू होते वगैरे असं मॅनेजर गमतीनं आम्हाला सांगायचे. अर्थात त्यांनी काय लव्ह मॅरेज वगैरे केलेलं नव्हतं. पण शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे सिनेमा धंद्यात पडला. अनेक वर्षे टुरिंग टॉकीज व्यवसाय घालवल्याने 12 गावचे पाणी पीत पीत मूळची कुशाग्र बुद्धी या व्यवसायात कामी आली आणि तिला व्यवहाराची सुद्धा जोड मिळाली. खेडोपाडी टुरिंग टॉकीज चालवणे म्हणजे परवाने, वाहतूक, गावगुंडी, जत्रा
या सगळ्यांचाही संबंध अटळ असतो. त्या सगळ्यांनी मॅनेजरला भरभरून शिकवले आणि व्यवहार ज्ञानात पारंगत केले. पुढे आपटे यांच्याच तब्बू थिएटरमध्ये काम करत असताना त्या कॅप्टनचं हे तारू सातारला प्रभात टॉकीजच्या बंदराला मॅनेजर म्हणून येऊन विसावलं. प्रभात टॉकीज म्हणजे शानवार चौकाचाच भाग. शानवार चौक हे तेव्हा एक विद्यापीठच होते. मलकापुरे तेथील कुलगुरू, सरळ स्वभावाचे मालक आणि त्यांचे पाटुकले, फरशीवाले शहा, बारवडे वकील, देवर्षी, वांकर वस्ताद, सदा ओझररे असे सहकारी म्हणजे सांस्कृतिक दबदबा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मॅनेजर त्यात अलगदच सामावले गेले. वळणावळाच्या कारकीर्दीत अनेक किस्से ते रंगून उत्साहाने सांगायची त्यांची हातोटी, अंगूत मिस्किलपणा यामुळे मॅनेजर असले की हास्य विनोदाची बहार असायची. त्यांचा हजरपणा म्हणजे त्यांच्याच भाषेत बिरबल झक मारेल असं असायचं. एकदा एका सिनेमाची प्रिंट खराब असल्याने सारखी तुटत राहायची. प्रेक्षक ओरडत राहायचे. मध्यंतरात समोरच्या चंद्रविलास हॉटेलमध्ये मॅनेजर चहा प्यायला गेले. तेथे 2 प्रेक्षकांचा मॅनेजरला शिव्या देण्याचा कार्यक्रम चालला होता. एक जण बरोबरच्याला म्हणत होता, त्याला हे काय भिकार प्रिंट आहे, मॅनेजर समोर दिसला तर त्याला धरून बडवायलाच पाहिजे. मी भाषा थोडी सभ्य वापरतोय. त्याला काय माहीत की साक्षात मॅनेजर हे ऐकतोय. मॅनेजरने हे ऐकलं, उठून त्यासमोर गेले आणि शांतपणे, नमस्कार, तुम्ही ज्या मॅनेजरच्या नावाने शंका करताय तो मॅनेजर मीच आहे. आता मला इथंच बडवणार का थिएटरमध्ये येऊन मग तिथं मारताय? म्हणजे मग तुम्ही मोकळे आणि मी मोकळा. हे ऐकल्यावर तो प्रेक्षक कसा घाबरून पळाला हे असं सांगायला मॅनेजरचं हवं. हिला असाच एक किस्सा घडला. 1968 साल असेल. आमच्या इन्कमटॅक्समध्ये एक डिसूजा किंवा अशा काहीतरी नावाचा एक ख्रिश्चन मिलिटरीतनं रिटायर होऊन तो इन्कमटॅक्समध्ये नोकरीला लागला. पण तो साताऱ्याला एकटाच राहायचा आणि जरा अवलिया होता. अन्न कधी ऑफिसला जो 1-2 पेग मारून यायचा आणि वास आला की अजिबात कोणाशी बोलायचं नाही. एकदा तो संध्याकाळी 6च्या शोला गेला प्रभात टॉकीजमध्ये आणि थोडा टाईट होऊनच गेला. तर थोडा म्हणजे बराच टाईट होता. तिथं काहीतरी वादावादी सुरू केली, कोणाला तरी धरून मारामारी केली आणि शेवटी मॅनेजर आले धावून. बरं, मॅनेजरला म्हणलं त्याबरोबर 4-5 पोरं तिथली आली. त्यांनी त्याला धरला, सरळ केला. तो मॅनेजरच्या अंगावरच धावून जायला लागला. मग मॅनेजरनी सरळ त्या पोलिसांना बोलवलं, पोलिसांच्या ताब्यात त्याला दिला आणि तिथं तक्रार नोंदवा मॅनेजरला म्हणले पोलीस. मग ते नाव विचारल्यावर तो म्हणला मी इन्कम टॅक्समध्ये. मॅनेजर म्हणले इन्कम टॅक्समध्ये म्हणजे काहीतरी शेवटी इन्कम टॅक्स खात्याची वैर कशाला घ्यायचं. त्यांनी मला फोन केला, अरे असा कोणतरी मनुष्य आहे तुमच्या खात्यातला म्हणतोय, बघू. म्हणून मी गेलो तिथे. बघितलं तर हे आमचेच मासे होते. मॅनेजरला म्हणलं अरे जाऊन दे आता मिटूया. पण ते पोलीस मिटवायला लवकर तयार होते. मॅनेजरला म्हणजे राहून दे तक्रार तुमची, बघतो सरळ करतो याला. पण मॅनेजरचेही त्यांचे सगळ्यांचे संबंध पोलिसांचे चांगले होते. मॅनेजरला म्हणलं नाही म्हणजे करतो मी व्यवस्था. जाऊन दे म्हणले, पण काय तक्रार नाही, त्याला 2 दणके आमच्या पोरांनी मारलेच आहे, द्या सोडून त्याला. आणि ते प्रकरण मिटलं. मग मॅनेजरच्या ओळखी सगळीकडे जबरदस्त होत्या. पुढच्या काळात अभयसिंह मंत्री झाल्यानंतर मॅनेजरचा मुलगा उल्हास, तेव्हा तो ENT सर्जन झाला होता आणि कुठेतरी मेडिकल नोकरीला होता, ऑफिसर म्हणून होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेसिडेंट डॉक्टर किंवा असा कुठेतरी होता तो. आणि त्याला बदली पाहिजे होती. तर अभयसिंहांच्याकडं तेव्हा ते राज्य गृहमंत्री होते. मग ते इथं आलेच नाही. मॅनेजर एकदा माझ्याशी बोललं ते की असं त्याला एकदा सांगायचं आहे. मग म्हटलं मी सांगतो. म्हणून मी अभयसिंहांना फोन केला मुंबईला, किंवा भाऊसाहेब असं आहे नाही बरं. म्हणले हा आठवलं मॅनेजर कोण आहे हो? तुम्ही मला सांगणारे आठवे आहे आणि सगळे साताऱ्यातली प्रतिष्ठित मंडळी आहेत की सांगताय तेवढं आठवल्यांच्या मुलाची बदली करा. म्हणलं भाऊसाहेब तुम्ही साताऱ्याला तुमची गाठ घालून देतो. मग आठवल्याला नेऊन त्यांच्याजवळ उभं केलं. ते म्हणलं अहो इतक्या लोकांनी तुमच्याबद्दल फोन केला आहे, तुम्ही कोण आहे? मला आश्चर्य वाटलं की थिएटर मॅनेजर असून लोकांच्यात तुमचं एवढं वजन कसं आहे म्हणून. तर असे आठवले मॅनेजर होते. पुढे मी सिनेमा काढायचं ठरवलं. माझ्याच्या मॅनेजरला जास्त उत्साह आला. मधल्या काळात ते प्रभात सोडून जय विजयमध्ये मॅनेजर म्हणून गेले होते. डोक्यावर काळी गोल टोपी जाऊन कांदी टोपी आली होती. पण वर्ष लोटले तरी मिस्किल वृत्ती तीच कायम होती. कोण दिग्दर्शक, कोण लेखक याची माझ्यापेक्षा त्यांना जास्त काळजी असे. कशासाठी प्रेमासाठीचे शूटिंग आम्ही साताऱ्यातच केले तेव्हा कोणत्याही अडचणीला मॅनेजर धावून येत. पुढे चित्रपट पूर्ण झाला. मुंबईला बॉम्बेलामध्ये प्रेस शो नंतर प्रेसची वार्तालाप असा कार्यक्रम ठरला. त्याला सातवून कोण मित्रांना म्हटल्यावर मॅनेजरने आप्पा निगडीकर हे तेव्हा ते 70 तरुण आघाडीवर.
चित्रपटाच्या श्रेय नामावलीत निर्मिती सहाय्य म्हणून त्या दोघांची नावं मी घातली ती. शो संपल्यावर माहेर सदगदित आवाज मला म्हणाले, एवढी वर्ष सिनियर काढली पण पडद्यावर नाव मात्र तुझ्यामुळेच पहिल्यांदा आलं. तो शो संपल्यानंतर जिप्सी हॉटेल आहे दादरला, तिथं पार्टी होती. तेव्हा जिप्सी लहान होते तेव्हाचं, म्हणून प्रेसचे लोक मी आणि यशवंत रांजणकर लेखक आमचे असे आतमध्ये आम्ही वार्ताहरांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स करत होतो. पत्रकारांचे बोलणे व जेवण सुरू होते आणि जागा कमी असल्यामुळे मॅनेजर आणि बाकीच्या सगळ्या मित्रांना बाहेर फुटपाथवर थांबायला लागलं. तर जसजसा वेळ लागू लागला तसा बाहेर माहेरचा पारा चढत गेला. चायला मला फुटपाथच्या बाजूला बाहेर थांबवलं आहे, हातात ही बॅग सांभाळली, कारण मी माझी बॅग त्यांच्याकडे दिली ती. त्यात काही थोडे पैसे होते, कागदपत्र होती. तर मॅनेजर म्हणले, ते चायला मला फुटपाथच्या बाजूला थांबवलं आहे, हातात ही बॅग सांभाळायला दिली रोमण्यासारखी आणि हात आवरून पार्टी जोडतोय. असा त्यांचा मित्रांची सुखसंवाद चालू होता. पत्रकारांची परिषद व जेवण संपून त्यांना निरोप दिला आणि मी बाहेर येऊन म्हटले, चला मॅनेजर एक काम ओळखले, आता आपण जेवूया. हे ऐकल्यावर खरं मीही त्यांना टाकून आलिशान हॉटेलमध्ये जेवलो नाही आहे हे समजल्यावर त्यांचा पारा एकदम खाली आला. ते रागवायचे लवकर आणि चुकी लगेच करायचे. म्हणले, चायला मला वाटलं तूही मस्त जेवलायस, तुला काय शिवाय दिला म्हणून सांगू, जाऊन देते, चुकलंच बघ, चला आता जेवूया. पुढे सातारला त्या कशासाठी प्रेमासाठीचा शुभारंभ कोणत्या थिएटरला करायचा प्रश्न आला. कारण राधिकाचे नावंदरी मित्र आणि जयविजयचे आमचे मॅनेजरही मित्रच. राधिका नवीन म्हणतो तिथं लावायचा ठरवल्यावर मॅनेजर खवळले. ते म्हणाले, तो जय विजयलाच लागला पाहिजे. राधिकाला लावलास तर मी पहिल्या खेळाला कोट शर्ट पॅन्ट काढून निदर्शने करेन. अर्थात हा संता प्रेमापोटीच होता. त्यावेळी थोड्या समजून शांत झाले, पण नसते झाले तर कदाचित बोलल्याप्रमाणे करायला ते कचरलं नसते याची मला खात्री होती. नंतर मी आणखी 4 चित्रपट केले, त्यातील 1-2 जय विजयलाही लावले. तेव्हाच त्यांना खरं समाधान लागलं. माझे वडील बन्याबापू गोडबोले, डॉक्टर कोलटकर, कोंडीराम सावकार, मालक मलकापुरे, रयतचे आप्पासाहेब पाटील या ज्येष्ठांचे ते मित्र आणि आम्हा नवीन पिढीचे मित्रच. खऱ्या मैत्रीला काय कुठं आड येते. चातुर्मासापूर्वी त्यांच्या घरी बटाटे वड्याचा खास कार्यक्रम असे. आठवड्याने ते उत्तम करीत ही ख्याती असल्याने मॅनेजर सगळ्यांना बोलवायचे. ही ज्येष्ठ मंडळी सगळी 4-4:30ला येऊन जायची आणि आम्ही सगळे तरुण मित्र 6च्या बेतान जायचो. 5-10 वडे, शिरा, चहा असा दांडका व्हायचा. बरोबरीने चेष्टा मस्करी आणि हास्य कल्लोळ चालायचा. आपण शिकलो याची खंत मॅनेजर नव्हती म्हणून त्यांनी दोन्ही मुले आणि मुलीला उत्तम उच्च शिक्षण दिले. ती मुलेही या बटाटा वडा महोत्सवात मदत करायची. आताही माझे चित्रपट पुन्हा बघताना मला जिप्सीचा किस्सा आठवतो. आणखीन एक गमत सांगायला हरकत नाही. मॅनेजरांच्या मुलीचं लग्न आमच्याच दुसऱ्या मित्राच्या मुलाशी झालं. आदल्या दिवशी सीमान पूजन होतं. मॅनेजर अतिशय नम्र चेहऱ्याने सगळ्यांची वास्तपुस्त करत होते. दुसऱ्या दिवशी लग्न लागलं, सगळं झालं, जेवणाच्या पंक्ती उठल्या. मॅनेजर एकदम जोरात आले. म्हटलं, काय दादा, काय अगं तू जोरात आला, काल तर अगदी नम्र होता. अरे म्हणले, काल मुलीचं लग्न होतं ना माझ्या, त्यामुळं काल माझा दास मारुतीच्या भूमिक होतो. आता लग्न संपलं तेव्हा आता हार उभं उंचवून वीर मारुती तसा गदा उभारून राहायला मला आता काय हरकत नाही, असे आमचे मॅनेजर. अजूनसुद्धा पावसाळी हवा सुटली आणि कांदी नवमी आली की मॅनेजरच्या बटाटे वड्या महोत्सवाची आठवण येते. मॅनेजर जाऊन 15-20 वर्ष तरी झाली. स्वर्गातसुद्धा थिएटर असले तर मॅनेजर सोडणार नाही आणि एखाद्या देवाने काही दंगा केला तर त्यालाही आपला मॅनेजरिकीचा हिसका दाखवायला कमी करायचं नाही अशी मला नेहमीच मनोमन खात्री वाटते. मॅनेजरची या आठवणी त्यांची आठवण कायम मनात राहणारी आहे. आज इथे थांबूया. उद्या नवीन भाग, नवीन आठवण.